मुंबई में शिवसेना प्रवक्ता कृष्णा हेगड़े ने कहा कि विरोधक चाहे जितनी भी टिप्पणी करें, लेकिन राज्य के हित को ध्यान में रखकर सरकार ने बजट पेश किया है। उन्होंने बताया कि इस बजट में किसानों के लिए अच्छी सुविधाएं और छूट शामिल है और मुख्यमंत्री ने राज्य के हित का पूरा विचार करके ये बजट प्रस्तुत किया है। साथ ही उन्होंने जागतिक महिला दिवस पर कहा कि लाडली बहन योजना जारी रहेगी, जो राज्य की महिलाओं के लिए अच्छी खबर है। संजय राऊतजी 5 वर्षापासून टीका टिप्पणी करतात, आरोप लावतात, पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे। ते सगळं त्यांच्या आरोपांना फेटाळलं आहे। बघितलं की लोकसभामध्ये आम्ही जिंकलो, विधानसभामध्ये महायुतीची सरकार परत आली, एमसीमध्ये आली, जे लोकल बॉडी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन होते तिथे पण महायुती 1, 2, 3 नंबरवर आली। आणि बघितलं गेलं तर जे आपले शेतकरी आहेत, किसान आहेत, त्यांच्यासाठी जे बजेट आहे त्यामध्ये 2 लाख रुपये कर्जमाफी केला आहे। ज्यांनी आपला किस्त टाईमवर भरला आहे त्यांना 50,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला आहे। असा करोडो किसान जे आमचे बंधू आहेत त्यांना फायदा होतो। त्याचा अतिरिक्त जे लाडकी बहिणी आहेत ते स्कीम पण आम्ही ठेवल्या आहेत। 1500 रुपये दर महिने लाडकी बहिणींना आम्ही देतो आणि लगभग 14-15 महिन्यापासून आम्ही देतो आहे। आता पण बजेटमध्ये त्याचा प्रोव्हिजन केला आहे। ते ऑलमोस्ट 50 to 55,000 crores एक प्रावधान त्याच्यासाठी केलं आहे। त्याच्या अतिरिक्त संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी 14,000 कोटीचा आम्ही प्राधान्य केलं आहे। असा विविध बजेटचे जे हेड्स आहेत त्याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजींनी प्राधान्य ठेवलं आहे आणि बजेट अलॉटमेंट केलं आहे। हे बजेट अजितदादा पवारसाठी एक श्रद्धांजली आहे आणि एक चांगला बजेट आहे। विरोधक तर टिप्पणी करणं त्यांचं काम आहे, पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे आणि जे आपले नेतृत्व आहे, महायुतीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुमित्रा अजित पवारजी, हे सक्षम नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राला जे $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे त्याचा जवळ घेऊन जाणार हे आम्हाला खात्री आहे।